तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे षष्ठी आणि जय मा दुर्गा. तर बघू शकता आज काल मी जशी उसळ बनवली होती की नाही, तुम्हाला तर मिनी ब्लॉग पाहिलाच असेल, कोणी पाहिला असेल कोणी नाही पाहिला असेल. तर कालच्यासारखी उसळ खूप छान झाली होती, टेस्टी झाली होती. आणि प्रतीक आजचा होता शनिवार आणि प्रतीक शाळेतून आल्या तेव्हापासून जेवलाच नाही. मी फुलगोबीची भाजी बनवली होती, चपात्या बनवल्या होत्या सकाळी आणि तो काही आज जेवलाच नाही, कारण की त्याला कालच्यासारखी उसळ बनवून पाहिजे होती म्हणून. तर आज पण खूप सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्याकडे. बघू शकता तन्वी कशी बघत आहे. तन्वीचं काही ना काही चालूच असतं. तर हे बघू शकता, आता उसळ टाकलेली आहे मी. शेवटी आता प्रत्येक उसळच खाणार आहे आणि त्याला जे पाहिजे असतं तेच पाहिजे असतं, नाही तर तो उपाशीच राहतो. हे बघू शकता, चपात्याही बाकी आहे आणि फुलगोबीची भाजी पण बाकी आहे. ती तर आता मलाच जेवावी लागणार आहे, कारण की मला काही उपास नाही आहे. अष्टमीचा उपास असतो मला, फक्त मी अष्टमीचाच उपास करत असते, नवरात्रीचा. तर आता मी उसळ बनवलेली आहे मस्तपैकी. दिवेबत्ती केली 7 वाजता, म्हणजे 6:30ला केली आणि त्याच्यानंतर मग उसळ बनवायला घेतली. आणि आज पण काही आरतीला जाणं होणार नाही, कारण की बाहेर खूप चालू आहे पाऊस. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि मस्त छानपैकी उसळ खायला या सर्वजण गरमागरम. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय मा दुर्गा. बघू शकता कसा पाऊस चालू आहे.